वाटाण्याचा सीझन संपण्यापूर्वी एक भाजी करून घेऊया. चला तर वाटाण्याच्या भाजीला लागणारं साहित्य आहे. कांदा मी कट करून घेतला आहे. उभा कांदा कट करून घेतला आणि तो तव्यावरती छान भाजून घेतला आहे. थोडासा गडद रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. छान नरम झाला पाहिजे. त्यानंतर टोमॅटो पण मी चांगला भाजून घेतलेला आहे. टोमॅटो याकरता भाजला पाहिजे कारण की त्या टोमॅटोचा कच्चेपणा भाजीला लागू नये म्हणून. आणि त्यानंतर खोबरं पण मी घेतलेलं आहे. खोबरं बारीक कापून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात धने टाकलेले आहेत. तुमच्याकडे धने पावडर असेल तर धने पावडर सुद्धा तुम्ही टाकू शकता. लसूण टाकलेला आहे आणि थोडासा आलाचा तुकडा पण टाकायचा. माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकला नाही. आणि त्यानंतर हे सर्व जे मिश्रण आहे ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. हे जी आहे मिरची, ही बेडगी मिरची आहे. ही मी आधीच पाण्यात भिजवून ठेवली होती. 15-20 मिनिट आधी टाकली तरी चालेल. आणि ती नरम झाल्यानंतर ती पण मिश्रणात घातली आणि बारीक असं वाटून घेतलं. कढई घेतली. कढईमध्ये जिरं, मोहरी घातलं आणि त्यामध्ये बारीक केलेला मसाला जो आहे तो घातला. आणि हा जो मसाला हा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आणि तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा, कच्चा राहायला नको. आणि त्यानंतर मग मी त्या मसाल्यात तिखट घातलंय, हळद घातलंय आणि ते पण छान परतवून घेतलंय. ते मिश्रण पण चांगलं होऊ दिलं. त्यानंतर वरून मी गरम मसाला टाकलाय. गरम मसाला पण छान तेलात होऊ दिला. मिश्रणामध्ये नंतर मग मी पाणी घातले. शक्यतो गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातल्यानं भाजीला चव पण छान येते आणि भाजीवरती तरी पण छान येते. आणि हे मिश्रण जे आहे हे मी छान झाकून ठेवलं आणि चांगलं होऊ दिलं. त्यानंतर हे जे वाटाणे आहेत, हे वाटाणे मी आधीच बॉईल करून ठेवले होते आणि बॉईल करतानाच यामध्ये मी भाजीला लागते तेवढं मीठ घातलेलं होतं. तुम्ही वरून मीठ घातलं तरी चालेल. आता मी याच्यामध्ये मीठ नाही घातलं कारण आधीच टाकलेलं होतं. आणि भाजी छान घट्ट होऊ दिली आणि अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे. आणि ही भाजी छान लागते आणि वाटाणे कच्चे सुद्धा लागत नाही आधीच बॉईल करून घेतले तर. आणि नंतर मग भाकरीसोबत ही भाजी जी आहे ती सर्व करायला घेतली. सोबत कांदा घेतलाय आणि लोणचं आणि मिरची घेतली आहे. चला तर मग आता मी हे जेवण एन्जॉय करते आणि भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.